श्री स्वामी समर्थ. इंग्रजी वर्षातील फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यातील अतिशय पुण्य फलदायी व्रत सण साजरे केले जातात. हा माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. 144 वर्षांनी येणारा महाकुंभ मेळावा यावर्षी सुरू आहे. सोमवार 10 फेब्रुवारी 2025 रोजी माघ महिन्यातील सोमप्रदोष व्रत आहेत. सोमवार आणि प्रदोष व्रत महादेवांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन, व्रत, उपाय, सेवा, नामस्मरण, शिवमंत्राचा जप अतिशय फलदायी मानला जातो. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहेत. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात. एका महिन्यामध्ये 2 प्रदोष येत असतात. पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरा जो म्हणजे शुक्ल पक्षामध्ये. जेव्हा प्रदोष सोमवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असतो आणि प्रदोष हे देखील माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. या दिवशी जर आपण मनोभावाने महादेवांची पूजा अर्चना केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात, कारण महादेवाला देवांचे देव म्हटले जाते. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असाच प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या आहे सोमप्रदोष. सोमप्रदोष या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात घेऊन या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. साक्षात भोलेनाथ महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा, ओम नमः शिवाय अवश्य लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांचा उद्या उपवास आहे, ज्यांचा उद्या व्रत आहे, त्यांनी उद्या भगवान महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. जो पण व्यक्ती उद्याच्या दिवशी हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या इच्छा या 100% पूर्ण होतील, कारण आज या व्हिडिओमध्ये तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो आपल्या शिवपुराणांमध्ये देखील सांगितलेला आहे. मी तुम्हाला तो सांगणार आहे आणि ज्या पण व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, कष्ट प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा उद्योग व्यवसायांमध्ये वृद्धी होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद होत असेल, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आणि ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करू शकतात. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सकाळी 9:30च्या अगोदर आणि संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या 2 वेळेत तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरीही चालेल. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक झाडे झुडपे सांगितले जातात, त्यामध्ये देवी देवता वास करतात, त्यामध्ये एक दैवी प्रकारची शक्ती असते आणि विशेष तिथीवरती आपण त्या झाडासंबंधी काही उपाय जर केले तर त्या दैवी शक्तींचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो. तसेच म्हणजे एक झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. तर पहा, बेलपत्र हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. या झाडामध्ये साक्षात महादेव वास करतात. या बेलाच्या पानांशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती नित्यनेमाने प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करतो त्याची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होते. इतकं महत्त्व या बेलपत्राच्या पानांना आणि त्या झाडाला दिलं जातं आणि म्हणून आपल्याला उद्या बेलाच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलाचे पान लागणार आहे. 3 पानं असणारे असे एक बेलाचे पान जे आहेत, जेणेकरून त्याचं खराब झालेलं नसावं, तर ते आपल्याला अखंड प्राप्त असं पूर्ण ते पान आणि आहे तर स्वच्छ घ्यायचं आहे. त्याचं आपल्याला जे फळ आहे ते देखील आपल्याला अखंड आणि पूर्ण मिळेल. तर आपल्याला अशा 11 पानं घ्यायची आहेत
आणि सर्वप्रथम हे बेलाचे पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहे। आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तरीही चालेल, शक्य असेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकतात। आता मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार असेल तर तिथे दिवा हा प्रज्वलित असतो आणि जर तुम्ही घरी उपाय करणार असेल तर मग तुम्ही घरी अगोदर दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, जे बेलपान आहेत तर ते स्वच्छ धुवून काढायचे आहेत। यानंतर ते बेलपत्र एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत। यानंतर बेलाचे जे खालचे 2 पानं असतात तर त्या 2 पानांना तुम्हाला त्यावरती शहद म्हणजे मध लावायचं आहे आणि त्यानंतर वरच्या पानाला तुम्हाला त्यावरती चंदन आहे तर ते चंदनाचा छोटासा त्यावरती एक बिंदू द्यायचा आहे। असे तुम्हाला 11 पानं घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पानाला तुम्हाला चंदन आणि जे मध आहे तर ते लावायचं आहे। खालच्या 2 पानांना मध लावायचं आहे आणि वरच्या पानाला चंदन लावायचं आहे। जर तुम्ही हा उपाय मंदिरात करणार असेल तर या पद्धतीने तुम्हाला पानांवरती हे शहद आणि ते लावायचं आहे चंदन। आणि यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर हे जे जल आहे तर हे बेलपत्र आहे 11 तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर सर्वप्रथम तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि महादेवांचं ध्यान करायचं आहे। यानंतर उत्तर दिशेला तुम्हाला बसून तिथे जे बेलपत्र तुम्ही तुमच्या सोबत घेऊन गेलेले आहेत तुमच्या घराजवळ महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसल्यानंतर ते बेलपत्र घ्यायचे आहेत आणि आपल्याला ज्या बाजूने आपण ते शहद आणि मध लावलेले आहेत तर ती बाजू आपल्याला आपले जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगावरती ठेवायचे आहे। ज्या बाजूला आपण मध आणि ते चंदन लावलेले आहे तर ती बाजू शिवलिंगावरती ठेवायची आहेत। तर असं करून सर्व पानं एक एक करून सर्व 11 पानं तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे आणि प्रत्येक एक पान ठेवताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। असं तुम्हाला 11 पानं ठेवून 11 वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हात जोडून तुम्हाला भगवान महादेव आणि माता पार्वती यांचे स्मरण करायचे आहे आणि मनामध्ये तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। अशा पद्धतीने हा एक उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे। आता हा उपाय जर तुम्ही घरी करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहेत तर त्यावरती पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि यानंतर हे जे पान आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। जसं आपण मंदिरामध्ये केलं आहे तर तसंच तुम्ही घरी करायचं आहे आणि पण जास्तीत जास्त प्रयत्न हा मंदिरामध्ये करण्याचा करा, कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या घरामध्ये नसतात आणि तेवढ्या सकारात्मक वातावरणामध्ये हा उपाय तुम्ही करतात तेव्हा त्याचं फळ हे खूप पटकन आणि अधिक मिळत असतं। त्यामुळे तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करा। तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा। हा उपाय केल्याने 100% तुम्हाला याचं फळ मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।